नमस्कार, मी अभयसिंह हवलदार, किल्लेदार प्रतापगड. एमपीजी क्लब महाबळेश्वर जे विशाल अग्रवालचं होतं त्यांच्या विरोधात 23 एप्रिल 2024 रोजी मी तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी दुड्डी यांनी त्यांचं बार सील केलं, अनधिकृत बांधकाम तोडलं, हॉटेल सील केलं. या गोष्टीला 1.5 वर्ष झाली. माझ्या तक्रारीमध्ये पहिल्यांदाच होतं की ज्यांनी भाडेपट्ट्याचं नियमांचं उल्लंघन केलं त्यांना परत देण्यात येऊ नये. तरी देखील 1.5 वर्षांनी असा कुठला करिश्मा झाला जे पुन्हा तीच लीज म्हणजे तेच भाडेपट्टीदार म्हणून विशाल अग्रवाल यांना पुन्हा देण्यात आलं. मुळात त्या मिळकती माझी तक्रार अशी होती की त्याचा जो आपण मुख्य त्यांचा प्रवेशद्वार आहे त्यावरती जो बोर्ड फलक लिहिला आहे त्याच्यावरती पूर्णपणे त्यांनीच लिहिलेला आहे की रहिवास वापर. तरी देखील तिथं वाणिज्य वापर केला जात होता. त्यानंतर स्वतः भाडेकरू असताना त्यांनी परत ते दुसऱ्याला भाड्याने दिलं होतं, रिजंट नामक जी कंपनी आहे त्यांना. म्हणजे याचा अर्थ असा होता की पूर्ण नियमांचं उल्लंघन करून त्यांनी ती मिळकत वापर सुरू होता राजरोसप्रमाणे. दुड्डी साहेबांनी त्याचं अनधिकृत बांधकाम तोडलं, हॉटेल सील केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कोणाचा त्यांच्यावरती राजकीय दबाव होता किंवा काय राजकीय की जी मिळकत पुन्हा नियमांचं भंग केला असून देखील परत अग्रवाल कुटुंबियांना देण्यात आली. सील उघडताना मी त्या हॉटेलच्या आसपास परिसरामध्ये होतो. त्यावेळेला देखील सर्व कार्यालयीन जे कर्मचारी होते, अधिकारी होते आणि त्यावेळेला सील उघडून ताब्यात देण्यासाठी श्रेय अग्रवाल म्हणून जे आहेत, जे त्याच्यावरती ट्रस्टी आहेत, ते देखील आले होते. आपण सर्व वृत्तपत्रांमध्ये पाहू शकत असाल की त्यांचे एक मोठा फोटोशूट केला. फोटोशूट कशासाठी केला की अधिकारी सगळे लाईनमध्ये बाजूला उभे होते, मध्ये श्रेय अग्रवाल होते. म्हणजे हे पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी हा फोटोशूट केला गेला का, असा माझा गंभीर आरोप आहे. माझं आज देखील हेच म्हणणं आहे की नियमांचं त्यांनी शासकीय भाडेपट्टेदार आहे त्यांचं नियमांचं त्यांनी भंग केलाय आणि परत ही मिळकत जी आहे ती शासन जमा करून पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये अशी माझी स्पष्ट मागणी.